नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्षेत्रलेखन यामध्ये निबंध लेखन या संकल्पनेविषयी गप्पा मारणार आहोत. गोष्ट, कविता, एखाद्या गोष्टीचं वर्णन करणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला येतात. नेमकं निबंध लेखन हे कौशल्य का दिले असेल आपल्याला अभ्यासासाठी? कशाला म्हणतात बरं निबंध? एखाद्या विषयावर आपल्याला सुचलेल्या विचारांची योग्य जुळणी करणं म्हणजे निबंध लिहिणं. बरोबर आहे का? काय वाटते तुम्हाला? मग हे कौशल्य मिळवण्यासाठी मी विद्यार्थी म्हणून काय काय करायला हवं? भरपूर वाचन, त्या वाचनावर चिंतन, मनन. कारण दिलेल्या विषयावर निवडक विचारांची सूत्रबद्ध आणि आकर्षक आणि सुसंगत मांडणी मला करता आली पाहिजे. इथे एक विषय दिलाय बघा, माझा आवडता प्राणी. काय दिलेत मुद्दे त्याच्याशी संबंधित? नाव, उपयोग, वेगळेपणा, वैशिष्ट्य आणि अन्न. जसं आपण वाक्यात म्हणालो की आपल्याला सुचलेल्या विचारांची योग्य जुळणी करता आली पाहिजे. मग विषय काय आहे? माझा आवडता प्राणी. मग मला कोणता विचार आला पाहिजे माझ्या डोक्यात? कोणता आहे माझा आवडता प्राणी? त्याचं नाव मला अगोदर. मग त्या प्राण्याचे उपयोग काय आहेत आपल्या आयुष्यात? त्याच्यामुळे आपल्याला काय उपयोग होतो? आपल्या घराची राखण करतो, आपल्या शेतासाठी मदत करतो, आपल्या पर्यावरणासाठी उपयोगी आहे. मी ज्याचं नाव लिहिलंय त्याचा काय काय उपयोग आहे? म्हणजे विचारांची जुळणी झाली पाहिजे. मी जो विचार करतोय तो नावाला उपयोगी पडला पाहिजे. इतर प्राण्यांपेक्षा त्याच्यामध्ये कोणतं वेगळेपण आहे? कोणती चांगली वैशिष्ट्ये आहेत बरं त्याची? आणि त्याचं खाद्य काय आहे? त्याला खायला काय काय लागतं? आणि आपल्या दैनंदिन जीवनात खरंच त्याचा काय उपयोग आहे? हे सगळं लिहून निबंधाचा शेवट करणे. हे करत असताना एखादा अनुभव पण कथन करणे 2-3 ओळींमध्ये, म्हणजे निबंध. मित्रांनो, फार काही जास्त नसतं. तुम्ही हा निबंध नक्की लिहिणार आहात, माहिती आहे मला. पुढे आहे स्वच्छ माझा गाव. गावाची ओळख, गावाची वैशिष्ट्ये, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी नियोजन, वैयक्तिक स्वच्छता, आरोग्याविषयी जनजागृती आणि शेवट. आता तर आपल्या गावामध्ये सतत कामे सुरू असतात बघा, वेगवेगळ्या निधींद्वारे. कधी रस्ताच असतो, कधी नाल्यांचंच काम सुरू असतं, कधी ग्रामपंचायतचंच काम सुरू असतं, कधी शाळांना रंग देणं सुरू असतं. गावात चौक असतील तर कधी ती रंगवणं सुरू असतं. कधी कधी वेगवेगळ्या योजना असतात, घरी लोक येतात, त्याबद्दल विचारतात. सांडपाणी नियोजनाविषयी सुद्धा चर्चा होते. अशा विविध गोष्टी सतत सुरू असतात. त्या लिहित असताना आपण हे सगळ्या मुद्द्यांच्या आधारे मगाशी म्हणलं तसं जोडणारच आहोत संबंध. सुसंगत मांडणी सुद्धा करणार आहोत. पण हे करत असताना मला आणखीन काय करायचंय बरं? मला वाक्प्रचारांचा, म्हणींचा, चांगल्या अलंकारिक शब्दांचा वापर लिहिताना करायचा आहे. म्हणजे मला प्रमाण भाषेत निबंध लिहायला शिकायचं आहे. मला छोटे छोटे सुविचार सुद्धा लिहायचे त्याच्यामध्ये. बरोबर ना? आणि ते मला जमलं पाहिजे, हे की नाही? जसं इथं खाली विषय दिलाय बघा, वृक्ष माझा मित्र. आपण खरंच वृक्षांची काळजी घेतो का हो? लावतो आणि सोडून देतो. सगळ्यांनाच म्हणत नाही मी, कधी कधी होतं असं. आपण खूप स्वार्थी असतो, बरोबर का? स्वार्थी असल्याशिवाय जंगलतोड करतो आहोत का आपण? झाडे कमी लावतो आहोत, पोषण कमी करतो आहोत. हा कोरोना आलाच नसताना जर निसर्गाचं संरक्षण झालं असतं तर आला असता का? माणूस खूप स्वार्थी हो. ऊस गोड लागला म्हणून मुळासोबत खाऊ नये बरं का. एके दिवशी हा निसर्ग किती धोका देईल कळणार सुद्धा नाही. आता वृक्ष माझा मित्र याविषयी कसं लिहिताल बरं तुम्ही?
बघा वृक्ष कसे असतात हो. खत पाणी घालणाऱ्यालाही सावली देतात आणि तोडणाऱ्यालाही सावली देतात. बरोबर आहे ना. म्हणूनच म्हणतो वृक्षवल्ली आम्हा सोयरे, पक्षीही सुस्वरे आळविती, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत. हे संत तुकारामांचे अनुभवाचे बोल आहेत. कारण ते वृक्षवल्लींना आपले नातेवाईक मानत होते. वृक्षांच्या सहवासात एकांत लाभतो, मनासारखं भजन करता येतं असं त्यांना वाटायचं. पण निसर्गातील पर्यावरणाचा तोल सांभाळत आपण वायूसुद्धा दूषित करतो आहोत. कारण आपण पेट्रोलच्या गाड्या वापरतो. उंच वृक्षांमुळे पर्जन्यवृष्टीत वाढ होते की नाही, त्यामुळे जमिनीची धूप थांबते ना. जंगलामुळे वाघ, सिंह, हत्ती, विविध प्रकारचे पक्षी यांनाही व्यवस्थित जीवन जगता येतं. वड, पिंपळ, जांभूळ अशा वृक्षांमुळं काय होतं बरं, वनसंपत्ती आपल्याला उपयुक्त अशी ठरते. जसं की डिंक, मध, औषधी फुले किती उपयुक्त गोष्टी आहेत. आणि सहजच याच्यामुळे जनावरांनाही चारा मिळतो, बांधकामासाठी लाकूड मिळतं, जळणासाठी सरपण मिळतं. पण हे सगळं मिळतं म्हणून आपण मुळासकट खातो त्याला आणि जंगलतोड करायला सुरुवात करतो. नदे, बंदरे यात प्रचंड गाळ साचून दुर्दशा होणं, जंगली जनावरे मानवी वस्तीवर येणं. आले होते की नाही आत्ता पेपरला सारखं येत होतं बघा. सिंह मनुष्य वस्तीत आढळतोय. आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आढळला होता, आष्टी तालुक्यामध्ये. असं होणार मित्रांनो. जिथे प्रदूषण तिथे धोका. जंगलतोडीचे हे दुष्परिणाम आहेत. झाडे आपली फळे स्वतः खातात का हो? नाही, ती प्राणीमात्रांच्या भुकेसाठी देतात. मग परोपकार विसरण्यात शहाणपणा नाही. आपण परोपकार विसरतोय. अनेक छान छान झाडांचा छान छान उपयोग घ्या, त्याचा लाभ जरूर घ्या, पण त्याचं संरक्षणही करा. बरोबर. प्लास्टिकच्या फुला झाडांपेक्षा हिरव्यागार फुलांचा आनंद घ्या, त्या झाडांचा आनंद घ्या. असं म्हणतात, ज्यांची अंतःकरणे झाडांची असतात त्यांनाच फुलांची भाषा कळते. मंगेश पाडगावकरांची ही कविता आहे, हा अनुभव आहे आणि हा अनुभव